गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. रुक्मिणी फाउंडेशन संस्थेद्वारे आणि आपले जे प्रायोजक आहे जितेंद्रजीत जैन, आपल्याला हा कार्यक्रम अरविंद भाऊंनी सुचवला. आपल्या पिंपळा रहिवासीवाल्यांनाही सांगतो, सरांनाही सांगतो. अरविंद भाऊंनी 3-4 कार्यक्रम चांगले लोकांसाठी घेण्याचा त्यांचा मानस होता पहिल्यापासून. त्या हिशोबाने आपली सर्व चर्चा झाली होती. तर कार्यक्रमात अरविंद भाऊंनी सांगितलं की आपण गरीब मुलांसाठी काय करू शकतो. जितू भाऊ त्यांचे मित्रत्व असल्यामुळे त्यांनी एका मिनिटात त्याला होकार दिलेला आहे आणि त्यांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे. तत्पूर्वी आमचे अध्यक्ष राजूभाई स्टॉप स्टेजवर आलेले. अरविंद भाऊ, जितू भाऊ, नाना कोठारी साहेब, साकला साहेब, पंकज भाऊ, सर्व पाटील साहेब, भाऊसाहेब, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, सर्व शिक्षिकाताई, सर्व आपल्या आई वडिलांना ईश्वराच्या ठिकाणी मानतो. आताच 5 दिवसा अगोदर जे आमचे पौरचे रहिवासी आहे अरविंद भाऊ देशमुख, ज्यांनी या जळगाव मध्ये नव्हे, या जळगाव जिल्ह्यातील 15 ते 20 वर्ष पौरला राहून आरोग्य सेवा केली जिल्ह्यामध्ये. थेट खेड्यापासून तर बॉम्बे पर्यंत आता 15 वर्ष झाले ते जळगावचे रहिवासी आहेत. तो फक्त म्हणतो का अरविंद भाऊंची पडेल मी जातो माझं काम होईल, कारण ती एक मनातली त्याची भावना असते का अरविंद भाऊ माझं काम करणार आहे पोहोचण्यापर्यंत. एक लोटा जल सब समस्या आला, पण देवावर विश्वास ठेवतो. तसं जे लोकांनी अरविंद भाऊंशी परिचित आहे किंवा अरविंद भाऊंवर विश्वास आहे, जे तिथं गेलेले त्याचं काम झालेलं आहे. मी भाऊ आपला पुन्हा आश्वस्त करतो तिथं काही जरुरी भाऊ निवडून 100% येणार आहे, कारण की भाऊचं वर्चस्व जे कामाचं पावती एक लोक लोकांना बांधतात. प्रयत्न राहणार आहे. आपण अरविंद भाऊंचं मार्गदर्शन घ्या. तर म्हणजे तुम्ही डायरेक्ट घोषणाच करून टाकली, पण तसं नसतं. मुळात मी राजकीय विषयावर इथे बोलणारच नाही आहे, हे राजकीय व्यासपीठच नाही आहे. पण एक नम्रपणे सांगतो की इच्छुक आहे मी. तो उमेदवार देण्याचा अधिकार सर्वश्री आमच्या नेत्यांचा आहे. माननीय गिरीश भाऊ असतील, राजू मामा असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्याचा तो अधिकार आहे. मी फक्त इच्छुक आहे. जोरात वाढदिवस आम्ही साजरा केला. माझ्या आईचं वय 85 आहे. म्हणजे ऑक्सिजन लेवलने मी 7, 65, 70 असे असते आणि म्हणून आईचा एक वाढदिवस साजरा करावा. आणि एक मनस्वी अशी इच्छा होती की मी ज्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला किंवा आईचं आई ऐकली दैवत असते आणि याचं अनुकरण फक्त 10 लोकांनी 15 लोकांनी जरी केलं तर खूप मोठं पुण्य मला लागेल. हा हेतू माझा होता. मात्र वाढदिवस इतका झाला की 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी आले. बऱ्याच लोकांनी खूप चांगलं कौतुक केलं. चांगलं एकच आहे की आपले जे आई बाप आपल्याला लहान मोठं करतात, आपल्यावर संस्कार करतात, आपल्याला शिकण्यासाठी काबाड कष्ट करतात. जे विद्यार्थी तुमच्याशी बोलतोय मी, तुम्ही आई आपल्याला आता आईवर बापावर आतोनात प्रेम असतं ना प्रत्येकाचं. जे लहान वय तुमचं मोठं होत जातं, हे प्रेम जे आहे ते प्रेम कमी होत जातं. जर लहान वयात मुलं आई बापावर प्रेम करतात, जसं त्यांचं वय वाढतं तसं ते प्रेम कमी होत जातं. आणि आज आपण पाहतो की अनेक आईबाप दुःखी असणारे आईबापाचा टक्का खूप आहे आणि समाधानी असलेला आईबापाचा टक्का हा खूप कमी आहे. आणि म्हणून आपलं कोण देव असेल, दैवत असेल तर ते फक्त आई आणि आई. जो आई बापाच्या पाया पडत असेल त्याने कधीच मंदिरात नाही गेलं तर चालेल, मंदिरात जाऊच नाही त्याने. हे म्हणतो काही कुठल्या देवाला पाया पडायची गरज नाही किंवा कुठल्या देवाला बोलली, फक्त आई बापाला तुम्ही जे त्यांचे पाया पडले पाहिजे. आज परिस्थिती खूप विदारक होते. आज 17-18 वर्षाचे मुली झाल्यानंतर काय पेपरला बातम्या येतात तुम्ही ते पाहतात. म्हणजे खूप भीषण परिस्थिती आहे. आणि म्हणून जे पालक माझं ऐकतात ते पालकांनाही माझी विनंती आहे की तुमच्या पाल्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक मैत्रीचं नातं तयार झालं पाहिजे. आज आपण म्हणतो की मुलं शिकतायत, मोठी होत आहेत, त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. माझी मुलगी डॉक्टर आहे आणि माझ्या मुलीचं एंगेजमेंट ती वयाची 4 वर्षाची असताना झालं होतं. माझे वडील सहज बोलून गेले होते की माझी बहीण आहे, त्या बहिणीच्या पोराला तिला द्यायचंय. आणि ज्यावेळेस आमच्याकडे संबंध आले, डॉक्टर बरेच आले, तर त्यावेळेस
माझ्या मुलीने निर्णय घेतला की निश्चित डिग्री न पाहता त्यांचे मन कसे होतील आणि त्यांचं ऋणानुबंध कायमस्वरूपी कसं पुढे जाईल याचं पण आपण पाहिलं पाहिजे. त्या मुलीचं म्हणजे मुलाचं आपण कधी वेळा त्याची भूमिका काय आहे, त्याचं म्हणणं काय ऐकून घेत नाही, मुलीचं तर ऐकूनच घेत नाही कोण, म्हणजे बऱ्याच वेळा असं ज्या ठिकाणी मुली ऐकतात म्हणून त्यांच्यावर जे पालक आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सर्व करून घेतात. मात्र कुठेतरी आपण कुठेतरी जाऊन तुमचा विचार केला पाहिजे. आज आपण पाहतो की अनेक मुली मिसिंग होतात. मिसिंग होण्याचं फाउंडेशन हे आमचे सर्व मित्र, आम्ही आता 85 आईचं वय होतं तर 85 महिलांचं मोठी बिंदूचं आम्ही ऑपरेशन करणार आहोत. आणि त्यासोबतच आता 85 महिलांना शेगाववाडी आमचं रुक्मिणी फाउंडेशन आम्ही सहकार्यांच्या माध्यमातून त्यांच्या आयोजनातून शेगावला आम्ही त्या ठिकाणी सर्वांना जाणार आहोत. आणखी 85 प्लस हिप रिप्लेसमेंट म्हणजे सर्वांना माझी विनंती आहे, त्यांच्यापर्यंत आवाज जात असेल त्यांना माझी विनंती आहे की हिप रिप्लेसमेंट जॉईंट जे आहे जॉईंट ऑपरेशन करण्यासाठी 1 लाख रुपये 2 लाख रुपये लागतात. तर असं कुठलंही पेशंट असो त्यांचं कुठलंही असो की त्यांचं फक्त आपल्या कार्डियापर्यंत नाव पोहोचतं त्यांचं विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी ही जीवन फाउंडेशनने स्वीकारलेली आहे. इतकंच या ठिकाणी बोलतो कारण आता विद्यार्थी 1 तास शिक्षकाचंच कमी ऐकतात तेव्हा आपलं ते ऐकणार नाहीये तर त्याच्या चेहऱ्याच्या चुळबुळ झाले आणि पालकांनाही घरी जायची घाई झाली. शिक्षक तर बिलकुल आता 12 टाइम झाला त्यामुळे काय सांगाल आज इथे स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती काय सांगाल? आज पिंपळा शिव येथल्या महानगरपालिका शाळा क्रमांक 48 इथे आज आपण सगळ्या इकडच्या जे स्टुडंट्स आहेत, मुलं आहेत, त्यांना स्वेटर वाटपसाठी सगळेजण आज जमले आहोत. खरं तर हा जो स्वेटर वाटपचा नेक कार्यक्रम आहे या थंडीच्या दिवसांमध्ये हा आपल्या अरविंददादा देशमुख यांच्या आईचा वाढदिवस सुशीला बाई देशमुख यांच्या आणि जितेंद्रदादा जैन यांच्या आईच्या पुण्यस्मरण लीलाबाई देशमुख जैन यांच्या आपण एक समीकरण मिळून आपण त्यांच्या प्रेरणेसाठी एक आपण मातृत्वासाठी आपण लहान बाळांसाठी आज स्वेटर वाटपचं कार्यक्रम घेतलेला आहे. हे आईचं खरं तर ही मातृछाया असते, हे आईचं ऊब असते, हे आईची ऊर्जा असते जी आपल्याला अरविंददादांना आणि जितूदादांना ह्या कार्यक्रम करण्यासाठी जी प्रेरणा दिली आहे. आपण आज सगळे ह्याच्यासाठी सहभागी झाले आहोत. या नेक कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज सगळ्या मुलांना इथे खूप आनंद झाला आहे. खरं तर त्यांच्यामध्ये आता खूप त्यांचे पालकही बाहेर खूप खुश आहेत की आमच्या लहान मुलांना आज काहीतरी एक छान स्वेटर मिळालंय. आता थंडीचे दिवस आहेत, मला वाटतं सगळ्या पिंपळाकरांनी स्वतःची काळजी सुद्धा घ्यावी आणि त्याच्यासाठी मला वाटतं पिंपळातले सगळे वासी अरविंददादा, जितूदादा, सगळे इकडचे राजूदादा, रुक्मिणी फाउंडेशन, मिडटाऊन NGO यांचा खूप मोठं एक सहकार्य लाभलेलं आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून जे आपल्या सगळ्या लहान मुलांसाठी जो विचार केला आहे ह्या सगळ्यासाठी या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. काय सांगाल आपल्या आईंच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण स्वेटर वाटप केलं आज तुझी फाउंडेशनच्या मदतीने काय सांगाल? माझ्या आईच्या पुण्य म्हणजे स्मरणार्थ आज हे जे स्वेटर वाटप केलेलं आहे, परंतु याला पूर्ण मार्गदर्शन आहे अरविंद भाऊ देशमुख यांचं, म्हणून म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाने सगळं हे वाटप केलं. मग काय सांगाल आज स्वेटर वाटपचा कार्यक्रम पार पडला का ना? नुकताच माझ्या आईचा 85वा वाढदिवस साजरा झाला आणि आमचे मित्र राजीव भाऊ यांच्या आईचं पुण्यस्मरण या निमित्ताने एक मायेची ऊब या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने 85 स्वेटरचं आज या ठिकाणी वाटप झालं आहे. हे होत असताना लहान मुलांवरही आपल्या आईप्रती आपल्या वडिलांप्रती प्रेम निर्माण व्हावं या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला. काय सांगाल? आज रोजी रुक्मिणी फाउंडेशनच्या तर्फे आमचे मित्र अरविंद भाऊ देशमुख यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त व दुसरे आमचे मित्र जितू भाऊ जैन, राजू भाऊ जैन यांच्या आईच्या स्मरणार्थ असा हा महानगरपालिका शाळा नंबर 48 मध्ये आज या लहान बालगोपालांना थंडीची ऊब मिळावी म्हणून अतिशय चांगला उपक्रम या दोघींच्या आईच्या आठवणीनं आज आमच्या अरविंद भाऊच्या आईचा आता 5 दिवसा अगोदर 85वा वाढदिवस साजरा केला. अतिशय चांगल्या पद्धतीनं जसे ते आज जळगावमध्ये गिरीश भाऊच्या माध्यमातून एक चांगलं मोठं काम आदरणीय राजू मामा भोळे असतील, आदरणीय सुरेश दादा, त्यांची सर्व टीम, आज आपल्यामध्ये गोदावरी फाउंडेशनच्या ताई आलेल्या आहेत. आज सर्व एक ते सुद्धा फार मोठं महान कार्य आपल्या गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतात. नेहमी आरोग्य शिबिर घेत असतात.